तुला काही माहिती नाही। तो आमच्या परिवारातला अंतर्गत प्रश्न आहे। वाद मिटवणं हे माझं काम आहे। 14 तारीख तक रुको 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 तुला काही सकाळपासून कुणी मिळालं नाही। आम्ही आमचं बघू। तुमच्या पक्षातले रुपाली ठोंबरे तुम्हाला भेटतायत, ते सोशल मीडियावरनं पोस्ट करतात, मी दादांना भेटायला आले, भेटले नाही, नाश्त्याला परत गेले, असं काहीतरी त्यांचं काय बिनसलंय का? अजिबात नाही। तुला काही माहिती नाही। मी रुपालीताईंना भेटलो, मी त्यांच्याशी बोललो, त्यावेळेस अभय मांढरे पण होता। अभय कर इथं अभय पण तिथं होता आणि मी ताईंना जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे। तो आमच्या परिवारातला अंतर्गत प्रश्न आहे। आम्ही कुटुंब म्हणून परिवार म्हणून समजतो। त्याच्यात आपल्याला काही खमंग बातम्या मिळतील असं काही मनात आणू नका। वाद मिटवणं हे माझं काम आहे। मी पक्षाचा प्रमुख आहे। त्याच्यातनं तुम्ही जसा तुमच्यात वाद झाला की तुम्ही तुमचा मिटवता, तसं मलाही माझ्या पक्षात झालं की मिटवलं। असं कुणी कुणाचाच, आम्ही सगळे मिळून निर्णय घेत असतो। बिहार के एग्जिट पोल में एनडीए को बड़ी जीत मिल रही है दिखा रहे हैं। अरे एग्जिट पोल है ना वो। 14 तारीख तक रुको रुको रुको, इतनी जल्दबाजी क्या है? आशीर्वाद दिला तर आप पुढाकार घ्याल का कशामध्ये बाबा? एकत्र येण्यासाठी दादा अरे बाबा, तुला काही सकाळपासून कुणी मिळालं नाही। तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये हे संभ्रम आहे दादा, एकत्र लढतील तर आम्ही आमचं बघू, आम्ही आमच्या पक्षाचं बघू ना, तू नको काळजी करू। पॉलिटिकल प्रश्न आहे, मुलाखती उद्या बारामती आणि दादा नॉन पॉलिटिकल प्रश्न आहे। नागरिकांचा जो सिव्हिक सेन्स, आता आपण खूप व्हिडिओ बघतोय की पुणेकरांचा सिव्हिक सेन्स गणतोय प्रत्येक ठिकाणी, म्हणजे फुटपाथवरती गाडी चालवणं असेल किंवा रात्री रस्त्यावरती कचरा टाकणं असेल, तर नागरिकांना तुम्ही पुणेकरांना आज जी घटना तुम्ही ह्या चौकात बघताय, मी आता भाषण पण काय केलं, मी कुठेही पॉलिटिकल भाषण केलं नाही। आपल्या सगळ्यांनी मिळून पुणेला कसं चांगल्या पद्धतीनं पर्यावरणचा सगळा विचार करून, स्वच्छतेचा विचार करून ह्या पुण्याला पुढे देता येईल, हा प्रयत्न सगळ्यांनी मिळून करायचा। त्याच्याकरता तुम्ही पण थोडंसं मीडियाच्या मार्फत काही चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवल्या तर त्याचा फायदा होईल। काही खराब गोष्टी दाखवायच्या नंतर त्याचं परिवर्तन कसं, आता चित्रफित दाखवली, पूर्वी कसं होतं आणि आता कसं झालं, आपोआप सगळ्यांना त्याच्यातनं समाधान मिळतं आणि मग त्याचं अनुकरण इतर पण करतील। हे आम्ही ह्या पद्धतीनं पुढे जातोय, हे काही एवढ्या पुरतं नाही। आता हे सगळीकडं वेगवेगळ्या भागातल्या कार्यकर्त्यांनी, एनजीओजनी त्या भागामध्ये न्यावं, ही आमची गुन्हेगारीच्या संदर्भातला एक प्रश्न आहे। तुम्ही मागे अनेक वेळा सांगितलं होतं की टायरमध्ये टाका वगैरे, पण एक ट्रेंड असा दिसतो दादा, अल्पवयीनच्या मुलांच्या संदर्भात काय? तुम्ही सांगितलेला गोष्ट खरी आहे। 14 वर्षाची 15 वर्षाची मुलं, त्याच्याकरता आम्ही केंद्र सरकारच्या पण लक्षात आणून देतोय, ते 18चं आहे, ते जरा काढून 14 पर्यंत आणलं तर याचा उपयोग होईल। कारण काय झालंय, हे जे काही चुकीची प्रवृत्ती, विकृती म्हणा, ही लोक त्यांचा हेतू साधण्याच्या करता मायनॉरिटी मधल्या मुलांना, म्हणजे कमी वयाच्या मुलांना त्याच्यामध्ये सामावून घेतायत आणि त्यांना ते करण्याला भाग पाडतायत। कारण त्याच्यातनं पुढं ज्या कारवाई करायची असते, कलमं लावायची असतात, त्याच्यात काही अडचणी येतात आणि म्हणूनच त्याच्यात बदल, काळानुरूप बदल करता येतो। तसा बदल मला असं वाटतं की केंद्र पण ही गोष्ट सिरियसली घेतील, कारण हा सगळ्या देशाच्या दृष्टिकोनातनं महत्वाचा आज एक प्रश्न निर्माण झालेला आहे। संभाजीनगर ते पुणे एक महामार्गाचा एक फोटो व्हायरल झालेला आहे। बरोबर आहे, त्याचं काम नॅशनल हायवे नितीन गडकरी साहेब आणि केंद्र सरकार करू पाहतंय, कारण आत्ताचा आहे तो रोड कमी पडतोय। मी मगाशीच वाहनांचा उल्लेख केला, आता पूर्वी 10 टनी ट्रक असायचे, आता 40 टनी ट्रक, 50 टनी ट्रक निघालेले आणि म्हणून अशा विस्तृत रोडची खऱ्या अर्थाने वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता गरज आहे। दादा स्टॅम्प ड्युटीचं काय? बावनकुळे म्हणाले की एवढं भरण्याची गरज आहे की ते तपासावं लागेल। अरे बाबा थांब ना, आता मी कितीदा सांगितलं रे की त्याच्याबद्दल GR काढलेला आहे, कमिटी केलेली आहे, कमिटीला त्याचा अभ्यास तरी करू द्या ना। अभ्यास केल्यानंतर काय त्याच्याबद्दल अहवाल येतो
तशा पद्धतीनं पुढं निर्णय हे वरिष्ठ निश्चितपणे घेतील.